देव शब्द मनुष्य झाला, नमकृपापूर्णमयी प्रभू तुझ्या ठाई आली, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या कर्तव्याला तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. त्याचे केवळ कारण आम्हाला दत्ताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळते. ही प्रार्थना आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, त्याच्या ठाई आम्हाला करता केले आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जिथे भावाची ज्योत प्रज्वलित आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांकडे आमचे रूपांतर कर. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक पार पाडणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट कर. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल पुन्हा जागृत कर. त्याच कृपेद्वारे आपल्या दानाचा आनंद व शांती सर्व जगात असो. विनितेची विघटने परमेश्वरा सन्मान गौरव सदा सर्वांचा साधे. आज मिशन संडे रविवारच्या निमित्तानं फातिमा मातेचा गौरव करण्यासाठी आपण इथे आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपल्या मिसाचे मुख्य पुरोहित मानकरे
आर्चबिशप फेलिक्स मंचानो. अनेक वर्ष त्यांनी आपल्या वसई धर्मा प्रांताला दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजे प्रेमबंधूंनो, आता ते निवृत्त आहे. निवृत्तीचं जीवन कसं जगावं त्यांचं एक चांगलं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ते कार्यरत आहे, स्वस्थ बसणार नाही, ते जिंदा आहे. मागे ते आजारी होते तरी पण त्यांचं काय चालू आहे. ते FABC या कमिटीवर देखील आहेत. म्हणजे फक्त भारत देशात नाही तर परदेशात देखील त्यांचं कार्य चालू आहे. गेल्या महिन्यामध्ये 2 महिने ते बाहेर होते आणि अनेक ठिकाणी भेटी देऊन त्यांचं प्रबोधन, त्यांचं शिक्षण, त्यांचे लेक्चर चालू आहे. आज आपल्या इथे निसा करण्यासाठी आले, हे आपलं भाग्य आहे. मी आपल्या सर्व चुना परिवारातर्फे आणि सगळ्या इथे जमल्या सगळ्या भाविकांतर्फे हे आणखी स्वागत करतो. आपण पुष्प देऊन त्यांचे स्वागत करू. फातिमा मातेची 9 दिन भक्ती आपण मोठ्या उत्साहाने व प्रार्थनामय वातावरणात पार पाडलेली आहे. फातिमा माता आपल्या गरजा व विनंत्यांसाठी तिच्या पुत्राकडे सतत मध्यस्थी करते, आपला दृढ विश्वास आहे. म्हणूनच आजच्या सणाच्या दिवशी आजवर तिने आपल्यासाठी केलेल्या मध्यस्थीचा जो लाभ आपल्याला घडलेला आहे त्याबद्दल तिला व तिचा पुत्र आपला कारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांचा गौरव देऊया, त्यांना धन्यवाद देऊया. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्याला नेहमी प्रार्थना करण्यास व खचून न जाण्याचा मंत्र देतो. मध्यस्थीच्या प्रार्थनेची जिद्द आणि चिकाटी असेल, सातत्य असेल तर परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यातून निश्चितच प्रतीत होते. कृपादानांची फळे आपल्याला मिळतातच मिळतात. पवित्र मरियेने नेहमी तिच्या पुत्राकडे आपल्यासाठी मध्यस्थी केली. तिचा हा आदर्श नेहमी आपल्यासमोर ठेवून आपणही एकमेकांसाठी प्रार्थना करावी. म्हणून आजच्या या विसामध्ये आपण परमेश्वराकडे मागूया. कृपया उद्यास पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे तुम्हा सर्वांस शांती लाभो. पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून आपल्या पापांची आता आपण कबुली करू. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे द्यावो.
हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या व प्रेरणाच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. घेतलेले वाचन. मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होईल. अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले, आपल्यातील काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाची युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुआने केले आणि तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होईल आणि तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होईल. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन खाली ठेवला. त्यावर मोशे बसला आणि यहोरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूने त्याचे हात वर उचलून धरले. त्यामुळे सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशुआ आपल्या तलवारीच्या धाराने अमालेकाचा आणि त्याच्या लोकांचा पाडावा केला. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे नाव हाच माझा आसरा आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्या समर्थात आमचे सहाय्य आहे. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि डुलक्याही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वरा, तुझे येणे जाणे येथून पुढे सदा सर्व काळ सुरक्षित करेल.
कौलाचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाच. तू ज्या गोष्टी शिकलास आणि ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणे, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हा. प्रभूचा शब्द. शुभवर्तमानासाठी उद्या असा. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचून जाऊ नये याविषयी येशूने शिष्यांना एक दाखला सांगितला. तो असा. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानीत नसे. त्याच नगरात एक विधवा होती. ती न्यायाधीशाकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळापर्यंत तो न्यायाधीश ते करीना. परंतु नंतर त्याने मनात ठरवले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानीत नाही तरी ही विधवा मला नेहमी त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रणजी सांगेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्याच्याविषयी तो विलंब लागेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर असा विश्वास आढळेल का? प्रभूचे हे शुभवर्तमान. सर्वदा साधारणपणे आजच्या प्रभू शब्दाचा विषय हा प्रार्थनेचा आहे हे आपल्याला समजलं असतं. पहिल्या वचनामध्ये आपण ऐकतो, मोशे सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत त्याचे हात वर करून प्रार्थना करीत होता. आणि मग प्रभू येशू सुद्धा प्रार्थनेविषयी सांगतो. मित्रांनो,
थोडीशी पार्श्वभूमी समजून घेतली तर देवाचा शब्द आपल्याला जास्त समजायला लागतो, कळून घ्यायला लागतो. संदर्भाबाहेर कधी आपण देवाचा शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करू नये. विदाउट कॉन्टेक्स्ट there is danger that we might misunderstand what God really wants to tell us. म्हणून पार्श्वभूमी सांगतो. गेले 18 सप्ताह म्हणजे 18 रविवार हे संत लूकचं शुभवर्तमान आहे. संत लूकने लिहिलेलं शुभवर्तमान आहे. आणि त्या 3ऱ्या वर्षामध्ये उपासनेचं जे सायकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला आज प्रभू येशू परत एकदा प्रार्थनेविषयी सांगतात. आजचा विषय प्रार्थनेचा आहे. 18 रविवार, पण हे 18 रविवार ही क्रूसाची वाट होती हे आपण विसरू नये. आपल्याला वाटते क्रूसाची वाट म्हणजे फक्त गुड फ्रायडेच्या दिवशी झाली तेवढीच नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, संत लूक प्रत्येक वेळेला सांगत होता की ही इज ऑन हिज वे टू जेरुसलेम. प्रभू ख्रिस्त यरूशलेमच्या वाटेवर आहे. कशाला? पर्यटक म्हणून नाही, यरूशलेममध्ये. यरूशलेमचं वैभव बघायला जात होते ते. प्रभू येशू शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या वेळेला यरूशलेमची वार्ता करायचा, मला यरूशलेमला गेलं पाहिजे, मला यरूशलेमला गेलं पाहिजे, म्हणजे मला मरायला गेलं पाहिजे. तिथे मला धरून देणार, तिथे मला कुसावर फिरणार, पण मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार. असं ऐकता बरोबर हे शिष्य असं बोलू नका. त्यांच्या कल्पना वेगळ्या होत्या. यरूशलेमचं नाव घेऊ नका, तिथे गेलं का संपलं त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून ही पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. आज पण आपल्याला जेव्हा प्रभू येशू सांगतात, तुम्ही शिष्यांना सांगतात, मग तुम्ही आणि मी आपण शिष्य तर प्रभू येशूचे, आपल्याला बजावून सांगतात अविरत प्रार्थना करीत राहा. प्रे इनसेसंटली, अविरत, विसरू नका. त्याचा अर्थ प्रार्थना करण्याची तेवढा देऊन प्रश्न असा नाही होणार, परंतु अविरत प्रार्थना कशी करायची याविषयी थोडंसं म्हणतात मननाची. की अविरत प्रार्थना आपल्याला प्रभू येशू करायला सांगतात. हे मी आपल्या चोरण्याच्या मनात किंवा वसईच्या लोकांना, ख्रिस्ती लोकांना सांगणं म्हणजे मूर्खपणाचं होईल. तुम्ही किती प्रार्थना करतात, घरात करतात, रस्त्यात करतात, देवळात करतात, नेहमी प्रार्थना करीत असतात. सर्वसाधारणपणे हे चित्र आहे. जे आपण श्रद्धावंत आहोत, आपली प्रार्थना नेहमी असते. मी फिरतो जगामध्ये, पण वसईच्या लोकांसारखी भक्ती आणि प्रार्थना करणं हे दुर्मिळ आहे. जवळजवळ आपल्या घराघरामध्ये थोडीफार का होईना प्रार्थना होत असते. म्हणून मी प्रार्थना करा, अविरत प्रार्थना करा ह्याविषयी जास्त बोलत नाही, कारण तुम्ही ते करता असं मी गृहीत करतो. परंतु मला थोडंसं कुठे करेक्शन करता आलं यामध्ये. नक्की प्रार्थना करतात म्हणजे काय करतो यावर विचार केला पाहिजे. मन जिथे धन तिथे मन. मनाला ताब्यात घ्या. खरी प्रार्थना आजच्या शुभवर्तमानाच्या परिच्छेदाची परिच्छेद असा समाप्त होतो की विश्वास. गेल्याच रविवारी चिकाटी विषयी सांगितलं. तुम्ही
जेव्हा मागता देवाकडे तेव्हा चिकाटीने मागा, शेवटपर्यंत चिकाटी धरून राहा. म्हणजे आपल्याला सांगितलं गेल्या रविवारी की प्रार्थना करताना आपण धरसोड करायचं नाही. थोडा वेळ केली, पाहिजे होतं ते मिळालं नाही, मग आता दुसरं काहीतरी करेन मी, नाही. धरून ठेवा, सातत्य, परसिव्हिअरन्स हा विषय प्रभू येशूचा जिव्हाळ्याचा होता. आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी शिकल्या पाहिजे. पहिली गोष्ट, विश्वासाशिवाय प्रार्थना करणं म्हणजे श्रद्धेविना प्रार्थना करायला जाणं म्हणजे खोटारडापणा, ढोंग आहे. प्रार्थनेचं मूळ हे श्रद्धा असायला पाहिजे. आणि श्रद्धा वस्ती कुठे करत असते तर माणसाच्या अंतःकरणात. तिथे पहिलं तुमची नजर जाऊ, काय आहे माझ्या अंतःकरणामध्ये, कसले विचार चालले आहेत माझ्या अंतःकरणामध्ये. कारण सगळं ठरते ते इकडे ठरते, मग ते बाहेर पडते. आणि म्हणून आपण you must trust God. When you pray, trust. विश्वास ठेवा. आपण मी केली 3-4 वेळा केली आणि ते मागत होते ते आता मिळालं नाही, वर्ष झालं मी तेच करत आहे पण मिळत नाही. Don't worry. Don't worry. Maybe we are not asking what God wants us to ask. कारण आमचे बाबा या प्रार्थनेमध्ये आपण अगदी सातत्याने म्हणत असतो तुझी इच्छा, तुझी इच्छा. पण आम्ही प्रार्थना करताना पहिली माझी इच्छा, मग देवाची इच्छा. तशी प्रार्थना करून चालणार नाही. आपण प्रार्थना करताना पूर्ण विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर आपल्याला पाहिजे तसं आणि जे पाहिजे ते कदाचित देणार नाही. आणि तुम्ही एक जबाबदार आई वडील आहात त्या बसलेल्यांपैकी बरेचसे. आपली मुलगी किंवा आपला मुलगा आपल्याकडे काही मागते, पण पालक सगळंच काही देऊ शकतात असं नाही. देऊ शकतात पण देणार नाही, देणार नाही. लहान मूल जर तिथे त्याने आई कांदा कापते सुरी घेऊन आणि लहान मूल सांगते मला ती सुरी पाहिजे, देणार काय? देत होता आपण. तसं परमेश्वराचं आहे. परमेश्वराला पूर्ण माहिती आहे आपल्या भल्याचं काय आहे. आपलं भलं व्हावं हे परमेश्वराला पाहिजे निश्चित. परंतु प्रार्थना करताना आपण पूर्ण विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. आणि आपल्याला आज एक दाखला दिलेला आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. हा न्यायाधीश सेकंड टाईम अप्रामाणिक व्यक्तीचं उदाहरण आपल्या पुढे मांडलं जातं. 2 रविवार झाले, मला आठवण असेल तर कसा तो एक कारभारी होता, श्रीमंत माणसाचा आणि भ्रष्टाचारी होता. तेव्हा त्याला सांगण्यात आलं, हे बघ मी ऐकलं की तू भ्रष्टाचार करत आहेस, माझ्या पैशांचा तू गैरवापर करत आहेस, तुझ्या खिशात जातात अर्धे पैसे असं मी ऐकलं आहे, म्हणून तुला नोकरी सोडायला लागेल, मी तुला बाहेर काढणार, मला सगळा अकाउंट दे तू आणि बाहेर पड. त्याने ताबडतोब, आपण आठवा 2 रविवार झाले बसले, त्याने ताबडतोब एकेकाला बोलवायला सुरुवात केली. किती आहे तुझं देणं? पैसे याचे नव्हते, पैसे तर मालकाचे होते, पण याला कारभार केलं होतं, देखभाल करायचं. देव आपल्याला करतो कसं. आणि 100 आहेत का? 50 लिही. दुसऱ्याला बोलावं, किती 50 आहेत का? 25 लिही. तेव्हा त्याची प्रशंसा केली जाते त्या मालकाकडून. कारण पैसा कशासाठी आहे? चाटण्यासाठी नाही आहे, पैसा वापरण्यासाठी आहे. मी साठा करून ठेवला फक्त,
पण मी कोणाशी संबंध वगैरे जोडले नाही. पैशाचा उपयोग रिलेशनशिप जोडण्यासाठी आपण करू शकतो आणि तेच तो करत होता. भ्रष्टाचाराने करत होता ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतात तो भ्रष्टाचारी बघा. जर जगातील गोष्टी त्याला एवढ्या कळतात, तुम्ही देवाचे, मग देवाच्या गोष्टी तुम्हाला किती कळायला पाहिजे. अशा प्रकारे प्रभू येशू आपल्याला शिकवतात. आजचं उदाहरण जे आहे ते सुद्धा फार इंटरेस्टिंग उदाहरण आहे. न्यायाधीश, त्यावेळेचा न्यायाधीश म्हणजे वकील वगैरे कोण नव्हतं येशूच्या काळात, पण न्यायाधीश सारखा माणूस असायचा की आपल्याकडे जसं शांती सुलह करण्यासाठी मंडळ असतात आणि एखादी व्यक्ती जरा बरी असते म्हणून कुटुंबात जर का थोडंसं काय झालं असेल ताणाताण, ते आपण एखाद्या व्यक्तीला न्याय करण्यासाठी बोलावतो. त्या प्रकारे हा न्यायाधीश होता. आणि न्यायाधीश ऐकून घेत असेल पहिली बाजू, पण ह्या विधवेचं मात्र तो ऐकत नव्हता. हे संत लूकचं शुभवर्तमान परत आठवा. संत लूक हा गरीब, विधवा, अनाथ यांची उदाहरणं देणारा शुभवर्तमान. म्हणजे प्रभू येशूने जे जे काही गरिबांविषयी सांगितलं, जे जे काही विधवांविषयी सांगितलं, जे जे काही अनाथाविषयी सांगितलं, हे सगळं येशूच्या कडून ऐकलेलं संत पॉलच्या तर्फे, कारण तो संत पॉलचा सवंगडी होता. आणि म्हणून विधवेचं त्याने ऐकलं नव्हतं या न्यायाधीशाने, कारण तशी त्यावेळीची परिस्थिती होती. स्त्रियांना मान नाही, दुय्यम त्यांचं ऐकायचं नाही, काय फायदा नाही त्यांचं, अशा प्रकारे वागणारा हा होता. पण उदाहरण पुढे घ्या की मला तिचं ऐकणं भाग आहे. आता हे उदाहरण जगातील झालं, पण जगात जर का आपण एवढे हुशार असू शकतो, तर देव जो एकमेव शहाणा, the only wise, त्याचा आपण जर ऐकलं तर आपल्या जीवनाचं किती भलं होईल. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा विषय प्रार्थनेला जोडतात की तुम्ही प्रार्थना करताना कशी करायची, तर त्या विधवेसाठी ती जायची आणि त्याला रात्रीचं उठवायचं. त्या न्यायाधीश आला आणि म्हणून तो न्याय करायला तयार होतो. जर एखादा खोटारडा न्यायाधीश, एकतर्फी न्याय देणारा, स्त्रियांच्या बाजूने स्त्रियांना दुय्यम मानून अन्याय करणारा जर काही करू शकतो, तो आमचा प्रभू परमेश्वर आम्हाला काय देणार. तर अशा प्रकारे अगदी जीवनातील साधी उदाहरणं देऊन आपल्याला प्रार्थनेविषयी सांगितलं जातं. सो प्रार्थना, प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना करताना हा एक प्रार्थना म्हणजे जादूचा मंत्र आहे असं आपण मानायचं नाही. म्हणजे आपलं जीवन आपण जगतो ते एक झालं. अन्यायाचं जीवन, कधी कधी खोटं बोलण्याचं जीवन, भ्रष्टाचाराचं जीवन, दुसऱ्यावर अन्याय करण्याचं जीवन, कधीच आपण कोणाला मदत न करतो वगैरे असं एक प्रकारचं दुष्टतेचं जणू काही जीवन. सगळ्याच वाईट गोष्टी नाही, कधी थोडंसं बरं पण करतो, परंतु तरी सुद्धा कुठल्या पद्धतीने मी पैसा गोळा केला वगैरे हे सगळं आलं पाहिजे. नाहीतर मग मी प्रार्थना म्हणजे जादूचा मंत्र आहे असं समजतो, असं होईल. तो जादूचा मंत्र नाही, नुसती बडबड केली, वायफळ बडबड केली म्हणून काय देव ऐकेल असं नाही. देव पहिलं काय बघतो? हृदय बघतो. God sees the heart. पायाचं डोंग नाही बघत परमेश्वर, but he is right away goes into the heart of the people. तो आपल्या अंतःकरणात शिरतो. किती शुद्ध आहे माझं अंतःकरण, आणि मग त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला देत असतो. आणि म्हणून प्रार्थना म्हणजे कधी कधी जादूटोणा
असं सारखंच आहे. मी बऱ्याचशा जवळजवळ सगळ्या जगात फिरतो आणि कधी कधी मी खूप देवळांना भेटी देतो. मी एकाच ठिकाणी करणार नाही, कारण माझं निरीक्षण पण असते किती लोक येतात, कशी येतात, काय बोलतात, काय करतात. हजारांना भेटतो. पण मी जेव्हा प्रार्थनेसाठी तुम्ही जिथे बसलेले आहेत, गुडघे टेकायचे व्ह्यूज म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये काही जण येतात आणि पत्रिका ठेवतात, ही प्रार्थना करा, हे मागा, आणि नंतर तुमचं संपल्यावर कमीत कमी 10 जणांना हे पाठवा. अशा प्रकारचे काही प्रकार चालू आहे. आपण भुलतो अशा गोष्टींना, भुलू नका अशा गोष्टी. हा लबाडपणा, ही प्रार्थना नाही. आमचे बाबा नमो मोरया वगैरे सगळं येते त्याच्यामध्ये, पण म्हणून काय तुमच्या ओठातून आलं म्हणून काय झालं नाही. अंतःकरणात काय आहे ते पहिलं बघितलं पाहिजे. ओठातलं चालणार नाही इकडे. आपण मी 5 रोजरी बोलले तर मी 10 वेळा ती कृषाची वाट केली ती, मी 9ने केले ते एवढे. देव काय हे बोलत नाही. माझं अंतःकरण जर शुद्ध असेल, माझं जीवन जर का परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मी जगत असेल, तर मला ओठ उघडण्याची सुद्धा गरज नसते. कारण माझी प्रार्थना देवाला समजते. म्हणून जोरात प्रार्थना बोललीच पाहिजे असं काही नाही. केलं पाहिजे ते, परंतु पहिलं साफ करायचं. मी पण त्याच्यामध्ये मी काय तुझ्या तांदळातला नाही. अविरत प्रार्थना केली पाहिजे. स्वतःला कधी आपण मोहाच्या खड्ड्यामध्ये पाडून घेऊ आणि नाश करू आपला, हा क्षण असतोय. कधी कधी मोहात पडणं आणि मोहाला बळी पडणं हा एक क्षण असू शकतो. पण त्यावर मात करायची असेल तर अविरत प्रार्थना असली पाहिजे. अविरत. कधी देवाचं नाव नसेल, परंतु मी देवाला विसरणार नाही. सतत माझ्या मनामध्ये त्याला काय वाटतं, माझ्या परमेश्वराला काय वाटतं. मी कुठे खोलीत बंदिस्त केलं, चावी लावली, मला कोणच बघत नाही, देव आहे, बघत आहे. आणि म्हणून अशी प्रार्थना करण्याविषयी आज आपल्याला प्रभू येशू सांगतात. खूप काही सांगण्यासारखं आहे. मित्रांनो, परत सांगतो, तुम्ही करता प्रार्थना, करा प्रार्थना, पण आजचं शुभवर्तमान, आजचं पहिलं वाचन, स्तोत्र ते पण ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे आपली प्रार्थना आहे का, मी कुठे आहे. नाहीतर आपण नुसतं बडबड करीत राहू आणि उकड्या भाकरीवर पाणी पडेल. त्याप्रमाणे न होता आपण आपलं जीवन कुठे आहे, आपण काय करतो, देवाच्या आज्ञेप्रमाणे वागतो का, आणि हे सगळं आल्यानंतर आपण जर प्रार्थना करत असतात तर मग काय होणार, चमत्कार कुठला होणार नाही याची सगळं यावर विश्वास ठेवा. सर्व समर्थ परमेश्वर पिता परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवू. आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपलं प्रत्येक विनंतीनंतर उत्तर असेल.
बिशप थॉमस, सर्व कार्डिनल्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांना ख्रिस्ताची सुवार्ता जगभर पसरविण्यास परमेश्वराची कृपा मिळावी, तसेच त्यांना चांगले आरोग्य लाभावे आणि पवित्र आत्म्याची कृपा सतत त्यांच्यावर असावी, म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. आपल्या राजकीय नेत्यांनी स्वच्छ मनाने व निस्वार्थीपणे जनतेसाठी कार्य करावे, त्यांच्या समस्यावर योग्य तो तोडगा काढण्यास त्यांना प्रेरणा मिळावी, म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आपला फातिमा मातेच्या 9 दिन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व श्रद्धावंतांची तसेच आज उपस्थित सर्व भाविकांची मागण्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात, म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. फातिमा मातेने रोजरीचा महामंत्र आपल्याला दिला आहे. त्या रोजरीची प्रार्थना प्रत्येक कुटुंबात नित्य नियमाने म्हटली जावी व आपल्या श्रद्धेत वाढ व्हावी, म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामुदायिक गरजा फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी मांडूया व खाली हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना चांगले आरोग्य व मानसिक स्वास्थ्य लाभावे, जगात शांती व बंधुप्रेमाचे वातावरण नांदावे, आजारी, वयोवृद्ध, निराश्रित व निराधार लोकांसाठी, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी. अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने आम्ही आमच्या गरजा आणि विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्यात स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो.
तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. अमृत प्रभू अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानते. प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व तारणदायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. तू सर्व चराचरांचा निर्माता आहेस. सर्व युगे आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेत. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत मनुष्याला श्रेष्ठ आणि सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शून्यपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. आणि म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू आम्ही आणलेल्या त्या दानांवर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि प्रभू येशू स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा प्रभू येशूने भाकर घेतली. ते विद्या तुझे आभार मानले, ती भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हणले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाते. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला. हे विद्या पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून द्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. सत्यचे रहस्य ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना
आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही सर्वांनी एक व्हावे असे विनम्रपणे तुला विनंतो. हे प्रभू, सर्व जगभर पसरल्या तुझ्या आत्मिक सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि मानद आर्चबिशप फेलिक्स आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विस्तार करा. जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रात घेत आहेत आणि जे तुझ्या दैवत समोर मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषी आणि युगानुगे या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देवदिया पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा हो. आमेन. ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, प्रमाणे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडावंस सांगितलेलं ठेव. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, की माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि ख्रिस्त सभेला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाला बरोबर सदा. आपण एकमेकास शांती बंधन करू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराची कृपा या पोराच्या घोषणास बोलावण्यात आलेली
हे सर्व समर्थ परमेश्वर, तुझ्या वैभवासमोर आम्ही नतमस्तक होतो. तुझ्या पुत्राचे शरीर आणि रक्त त्याच्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी करते. ख्रिस्त परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभूचा गौरव असो आणि सदा सर्व तुझे नाव हाच आमचा आसरा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येऊ आणि सदा सर्व राहो. ख्रिस्ताच्या शांती जोडण्यात येणं म्हणजे माझ्या कुटुंबात असं मला वाटतं. आणि खरं की एक आता 2 शब्द मायेचे माझ्या समोर बोलले गेले, पात्र नाही त्याला. माझं प्रॅक्टिस माझं रॉबर्ट एक आहे की सगळे फादर माझ्यावर प्रेम करतात. हे मला पडलेला कधीच पडलेलं होतं. सुरुवातीपासून मी रागावतो त्यांच्यावर शिस्तीसाठी किंवा जे काही आपण करतो ते नीट झालं पाहिजे. पण प्रेमांमध्ये राग पण येतो कधी कधी थोडासा आणि चालतो. परंतु आता प्रॅक्टिस नाही. आणि माझं रॉबर्ट कधी उत्स्फूर्तपणे मला सांगितलं की या, आणि मी आलो. माझ्या अगोदरचा बिशपनी गेली, बिशप टॉमस डिसूजानी गेली आणि आता मी गेली. पण एक सांगतो, चुरण्याचं पॅरिश मॉडल पॅरिश आणि असायला पाहिजे. प्रगती आमची अशीच होत असते. कोणीतरी पुढाकार घेतो, दाखवतो आणि मग दुसरे त्या पावलाने त्यांच्या परीने आणि त्यांच्या सगळे त्याप्रमाणे आपल्या अनुकरणासाठी पुढे येत असतात. आणि हा जरा अतिमंगळ मी फिरतो खूप अनायासे. वर्षातून एकदा तरी मीटिंग तिथं फातिमाला लागते. त्याच्यामध्ये माझा सहभाग प्रार्थनीय असतो. यंदासुद्धा मी जाणार होता. तर माझं भाग्य आहे. परंतु लहानपणापासून मॉन्सिन्योर गवारीस
त्यांच्यापासून ते असिस्टंट होते रमेरीला मी शाळेत असताना, प्राथमिक शाळेत असताना, आणि फातिमा माऊली, फातिमा गावात तिने दर्शन दिलं. आणि मी जेव्हा जातो आर्चीबिशप म्हणून मला कधी कधी 1,00,000 ते 2,00,000 लोकांसमोर मिसा करायला सांगतो. मोडकं तोडकं माझं पोर्तुगीज आहे, आम्ही त्या पोर्तुगीजमध्ये मिसा पण करतो, थोडंसं प्रवचन पण देतो, कोणी फादर मला थोडी मदत करतात. परंतु हा झरा आहे, कृपेचा हा झरा आहे. आणि म्हणून आपलं संरक्षण करणारी, आपल्याला पुढे नेणारी, आणि विशेष करून ही आमची तरुण हे टिकवायला पाहिजे. जे चांगलं आहे ते गमवायचं नाही, टाकावं आहे ते टाकायचं, परंतु चांगलं आहे ते आपल्याला पुढे नेलं पाहिजे. आणि देवाचा मोठा गौरव करीत आपण आपलं जीवन सुरू करू. परत माझं प्रॅक्टिस, माझं रॉबर्ट, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड इन्व्हिटेशन. आणि माझ्या प्रिय बंधू वगैरेंनो, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझं नेहमी स्वागत करता, मला इथं कुटुंबात आल्यासारखं वाटतं. थँक्यू.